नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 25 प्रश्न अभ्यासणार आहोत। हे 25 प्रश्न येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या मेगा पोलीस भरती तसेच आरोग्य भरती यासाठी सुद्धा हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत। येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तर अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातील, कारण यापूर्वी अशाच प्रकारचे प्रश्न विचारले गेले आहेत। म्हणून पोलीस भरतीमध्ये तुमचा स्कोर चांगला करण्यासाठी अशा प्रकारच्या प्रश्नांचा खूप मोठ्या प्रमाणात सराव करणे आवश्यक आहे। त्याकरता मी ज्यावेळेस प्रश्न वाचेल आणि पर्याय सांगेल त्यावेळेस तुम्ही तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि एकूण 25 पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर येतात हे मला कमेंट करून सांगा। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। त्यापूर्वी व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणारे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मा कोण होते? या प्रश्नाचे पर्याय आहेत। पर्याय क्रमांक 1 स्वामी रामानंद तीर्थ, पर्याय क्रमांक 2 वेद प्रकाश, पर्याय क्रमांक 3 हिरालाल काटे आणि पर्याय क्रमांक 4 आहे दादाभाई नौरोजी। इथं आहे पण इथं चुकलं आहे, त्याबद्दल सॉरी। दादाभाई नौरोजी हा 4 क्रमांकाचा चौथा पर्याय आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वेद प्रकाश। वेद प्रकाश हे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मा होते। प्रश्न क्रमांक 2 संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 मुंबई, पर्याय क्रमांक 3 मराठवाडा आणि पर्याय क्रमांक 4 आहे बेळगाव। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई। मुंबई या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना झाली आहे। प्रश्न क्रमांक 3 महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 राजा राममोहन रॉय, पर्याय क्रमांक 2 वि दा सावरकर, पर्याय क्रमांक 3 वासुदेव बळवंत फडके आणि पर्याय क्रमांक 4 आहेत दादाभाई नौरोजी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात। प्रश्न क्रमांक 4 स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथील 1904 मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या परिषदेचे आयोजन केले गेले? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अखिल भारतीय हिंदू महिला परिषद, पर्याय क्रमांक 2 अखिल भारतीय महिला परिषद, पर्याय क्रमांक 3 अखिल भारतीय धर्म परिषद आणि पर्याय क्रमांक 4 आहे अखिल भारतीय आर्य भगिनी परिषद। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अखिल भारतीय महिला परिषद। 1904 मध्ये स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। प्रश्न क्रमांक 5 ज्या तापमानास हवा बाष्पाने संतप्त होते त्या तापमानास काय म्हणतात? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 गोठण बिंदू, पर्याय क्रमांक 2 द्रावणांक, पर्याय क्रमांक 3 दवबिंदू आणि पर्याय क्रमांक 4 आहे उत्कलनांक। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दवबिंदू। हे आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 कोणताही पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे काय कमी होते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 वस्तुमान, पर्याय क्रमांक 2 आहे आकारमान,
पर्याय क्रमांक 3 वजन आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वजन। कोणताही पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे वजन कमी होते। प्रश्न क्रमांक 7 हेमोफिलिया हा कोणता रोग आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 जीवाणूपासून होणारा रोग, पर्याय क्रमांक 2 विषाणूपासून होणारा रोग, पर्याय क्रमांक 3 कवकापासून होणारा रोग आणि पर्याय क्रमांक 4 आहे अनुवंशिक रोग। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अनुवंशिक रोग। हेमोफिलिया हा अनुवंशिक रोग आहे। प्रश्न क्रमांक 8 विद्युत शेगड्या आणि विद्युत प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी धातूचे कोणते संमिश्र वापरतात? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 ब्रॉन्झ, पर्याय क्रमांक 2 जर्मन सिल्वर, पर्याय क्रमांक 3 बेल मेटल आणि पर्याय क्रमांक 4 आहे ॲल्युमिनियम। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिल्वर जर्मन। सिल्वर जर्मन हे विद्युत शेगड्या आणि विद्युत प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी धातूचे संमिश्र म्हणून वापरतात। प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र इंटेलिजन्स ब्युरो कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 नाशिक, पर्याय क्रमांक 2 मुंबई, पर्याय क्रमांक 3 नागपूर आणि पर्याय क्रमांक 4 आहे पुणे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पुणे। पुणे या ठिकाणी महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी किंवा इंटेलिजन्स ब्युरो आहे। प्रश्न क्रमांक 10 जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मुख्य कार्यकारी अधिकारी, पर्याय क्रमांक 2 उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पर्याय क्रमांक 3 मुख्य लेखा व वित्त अधिकारी आणि पर्याय क्रमांक 4 आहे जिल्हा परिषद अध्यक्ष। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव असतात। प्रश्न क्रमांक 11 लातूर जिल्ह्यातील औसा येथील इतिहासकालीन किल्ला पूर्वी अंबरपूर किंवा अम्रपूर या नावाने प्रसिद्ध होता। हा किल्ला कोणी बांधला? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 दुसरा सोमेश्वर, पर्याय क्रमांक 2 6वा विक्रमादित्य, पर्याय क्रमांक 3 मलिक अंबर, पर्याय क्रमांक 4 हंबीरराव मोहिते। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मलिक अंबर यांनी लातूर जिल्ह्यातील औसा येथील इतिहासकालीन किल्ला जो पूर्वी अंबरपूर किंवा अम्रपूर नावाने प्रसिद्ध होता तो बांधला। प्रश्न क्रमांक 12 स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 कार्बन मोनॉक्साईड, पर्याय क्रमांक 2 मिथेन, पर्याय क्रमांक 3 ओझोन, पर्याय क्रमांक 4 कार्बन डायऑक्साईड। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कार्बन मोनॉक्साईड हा स्वयंचलित वाहनातून विषारी वायू बाहेर पडतो। प्रश्न क्रमांक 13 पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 केंद्र सूची, पर्याय क्रमांक 2 राज्य सूची, पर्याय क्रमांक 3 समवर्ती सूची आणि पर्याय क्रमांक 4 आहे वरीलपैकी सर्व। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राज्य सूची। पोलीस खाते हा विषय राज्य सूचीमध्ये येतो। प्रश्न क्रमांक 14 पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 21 ऑक्टोबर, पर्याय क्रमांक 2 21 एप्रिल, पर्याय क्रमांक 3 7 डिसेंबर आणि पर्याय क्रमांक 4 आहे 26 नोव्हेंबर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 21 ऑक्टोबर हा पोलीस स्मृती दिन म्हणून पाळण्यात येतो। प्रश्न क्रमांक 15 मीना बंकम आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 रांची, पर्याय क्रमांक 2 भोपाळ, पर्याय क्रमांक 3 कोची
आणि पर्याय क्रमांक 4 आहे चेन्नई। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चेन्नई। मीनाबंकम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ चेन्नई या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 16, नर्मदा नदीचा उगम कोठे होतो? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 ब्रह्मगिरी, पर्याय क्रमांक 2 अमरकंटक, पर्याय क्रमांक 3 भीमाशंकर आणि पर्याय क्रमांक 4 आहे महाबळेश्वर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमरकंटक या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम होतो। प्रश्न क्रमांक 17, लातूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या दलाचे प्रशिक्षण केंद्र नाही? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 CRPF, पर्याय क्रमांक 2 SRPF, पर्याय क्रमांक 3 BSF आणि पर्याय क्रमांक 4 आहे महाराष्ट्र पोलीस। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 CRPF याचे प्रशिक्षण केंद्र लातूर जिल्ह्यामध्ये नाही। प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी निवारणासाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 आमचे सरकार, पर्याय क्रमांक 2 आपले सरकार, पर्याय क्रमांक 3 सर्वांचे सरकार आणि पर्याय क्रमांक 4 आहे सरकार.com। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आपले सरकार हे महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी निवारणासाठी सुरू केलेले पोर्टल आहे। प्रश्न क्रमांक 19, कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सम्राट अशोक, पर्याय क्रमांक 2 आर्य चाणक्य, पर्याय क्रमांक 3 सम्राट पुलकेशी, पर्याय क्रमांक 4 सम्राट हर्षवर्धन। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सम्राट अशोक हे नाव कलिंग युद्धाशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 20, भारतीय राज्यघटनेत अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी कोणते कलम आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 15, पर्याय क्रमांक 2 16, पर्याय क्रमांक 3 17 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 18। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 17। भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 17 हे अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी बनवण्यात आलेले कलम। प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणत्या सेवा क्षेत्राकरता नोबल पारितोषिक दिले जात नाही? प्रश्न असा आहे खालीलपैकी कोणत्या सेवा क्षेत्राकरिता नोबल पारितोषिक दिले जात नाही? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 शांतता, पर्याय क्रमांक 2 साहित्य, पर्याय क्रमांक 3 कला आणि पर्याय क्रमांक 4 आहे रसायनशास्त्र। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कला या सेवा क्षेत्रासाठी नोबल पारितोषिक दिले जात नाही। वरील तिन्ही म्हणजे शांतता, साहित्य आणि रसायनशास्त्र या तिन्ही सेवा क्षेत्राकरता नोबल पारितोषिक दिले जाते। प्रश्न क्रमांक 22, मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? प्रश्न क्रमांक 22 आहे मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 महात्मा फुले, पर्याय क्रमांक 2 लोकमान्य टिळक, पर्याय क्रमांक 3 न्यायमूर्ती रानडे आणि पर्याय क्रमांक 4 आहे स्वातंत्र्यवीर सावरकर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 न्यायमूर्ती रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक लिहिले। प्रश्न क्रमांक 23, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 13 सप्टेंबर, पर्याय क्रमांक 2 15 सप्टेंबर, पर्याय क्रमांक 3 17 सप्टेंबर आणि पर्याय क्रमांक 4 आहे 19 सप्टेंबर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 17 सप्टेंबर। 17 सप्टेंबर या दिवशी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 24, देशातील पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा कोठे पार पडल्या? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 दिल्ली, पर्याय क्रमांक 3 मुंबई, पर्याय क्रमांक 4 आहे चंदीगड।
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दिल्ली. दिल्ली या ठिकाणी देशातील पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा पार पडल्या आहेत. प्रश्न क्रमांक 25 या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 25 2019-20च्या रणजी ट्रॉफीचा विजेता संघ कोणता? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 सौराष्ट्र, पर्याय क्रमांक 3 हरियाणा आणि पर्याय क्रमांक 4 आहे पंजाब. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सौराष्ट्र. सौराष्ट्र या संघाने 2019-20चा रणजी ट्रॉफी जिंकली आहे. या व्हिडिओमध्ये इतकेच. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा. चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतील. या व्हिडिओमध्ये इतकेच. धन्यवाद.